नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवत आहोत प्रोटीनने भरपूर असा हेल्दी आणि टेस्टी पोटभरीचा एक नाश्त्याचा प्रकार, जो अगदी झटपट तयार होतो आणि पचायला देखील अगदी हलका फुलका आहे. लहान मुलांसहित मोठी माणसे देखील अगदी आवडीने हा नाश्ता खातील. तर आज आपण बनवत आहोत मूग डाळीचे कुरकुरीत डोसे. तर येथे तुम्ही पाहू शकता, हे डोसे पहा, अगदी बघता क्षणी खावेसे वाटतात आणि तुम्हाला हे डोसे पाहून लगेचच लक्षात आले असेल की ते अगदी कुरकुरीत देखील तयार झालेले आहेत. तर हे कुरकुरीत असे मूग डाळीचे डोसे बनवण्यासाठी पीठ आंबवत ठेवायची देखील आवश्यकता नाही. अगदी झटपट असे हे डोसे बनवता येतात. चला मग सुरुवात करूया. तर इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये एका वाटीने 2 वाटी इतकी मूग डाळ घेत आहे. तर आता ही मूग डाळ आपण ज्या वाटीने घेतली आहे त्याच वाटीने पाव वाटी तांदूळ यामध्ये घालावेत. तर तांदूळ आपण जे इडलीसाठी तांदूळ वापरतो ते कोणतेही तांदूळ तुम्ही घेऊ शकता. तर आता हे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये पाणी ओतून हाताने अशा प्रकारे व्यवस्थित चोळून हे डाळ आणि तांदूळ साधारण 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर इथे मी हे डाळ आणि तांदूळ अशा प्रकारे हाताने चोळून 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यातील पाणी देखील पूर्णपणे काढून टाकलेले आहे. आता यामध्ये भरपूर पाणी ओतावे, म्हणजे हे डाळ पूर्णपणे पाण्यात व्यवस्थित बुडून साधारण बोटभर पाणी या डाळीमध्ये वरती राहील अशा प्रकारे पाणी ओतावे आणि यावर झाकण ठेवून ही डाळ आणि तांदूळ 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवावे. जर तुम्हाला हा नाश्ता सकाळी बनवायचा असेल तर तुम्ही ही डाळ आणि तांदूळ रात्रभर देखील भिजत ठेवू शकता. तर इथे मी ही मूग डाळ आणि तांदूळ साधारण 4 ते 4.5 तास इतका वेळ भिजत ठेवले होते. तर आता यावरील झाकण काढून पाहते आहे. तर पहा, ही मूग डाळ आता छान अशी भिजलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, नखाने हलकेच दाबले असता ही मूग डाळ पटकन तुटली गेली आहे. म्हणजे आता ही मूग डाळ देखील छान अशी भिजलेली आहे. तर आता या डाळीतील पाणी पूर्णपणे काढून टाकावे. आता मिक्सरच्या एका भांड्यामध्ये यातील ही भिजवलेली मूग डाळ साधारण 2 ते 3 पळी इतकी घालावी आणि यामध्ये थोडेसे पाणी ओतून ही मूग डाळ मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे इडली डोश्याचे पीठ असते असे त्याच पद्धतीने आपल्याला ही मूग डाळ मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे. तर पहा, अशा प्रकारे इथे ही मूग डाळीची पेस्ट तयार झालेली आहे. याचे टेक्स्चर तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे ही सर्व भिजवलेली मूग डाळ आहे ती देखील आपल्याला अशाच पद्धतीने वाटून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, ही भिजवलेली सर्व मूग डाळ आहे ती मी अशा प्रकारे मिक्सरमधून त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता पळीने मी व्यवस्थित हलवून घेते आहे. याचे टेक्स्चर तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये 4 चमचे बारीक रवा घालायचा आहे. रवा घातल्यामुळे काय होते, तर डोसा हा अगदी व्यवस्थित तव्यापासून सुटतो आणि अगदी कुरकुरीत होण्यास देखील मदत होते. 4 चमचे रवा घातल्यानंतर पळीने व्यवस्थित अशा प्रकारे ते मिक्स करून घ्यायचे. या मिश्रणामध्ये हा घातलेला रवा पूर्णपणे व्यवस्थित मिक्स होईल अशा प्रकारे पळीने व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. तर 1 मिनिटभर पळीने अशा प्रकारे व्यवस्थित हलवले की हा रवा देखील या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स होतो. आता हे मिश्रण पूर्वीपेक्षा थोडेसे दाटसर झालेले तुम्हाला दिसतच असेल. आता यावर झाकण ठेवावे आणि 10 मिनिटासाठी हे मिश्रण बाजूला ठेवून देऊया. कारण रवा भिजण्यासाठी साधारण 5 ते 10 मिनिटे इतका वेळ लागतो. तर 10 मिनिटानंतर पुन्हा यावरील झाकण काढावे आणि पळीने व्यवस्थित हे मिश्रण हलवून घ्यायचे आहे. आता रवा देखील छान असा भिजलेला आहे आणि हे मिश्रण पूर्वीपेक्षा थोडेसे दाटसर झालेले दिसत असेल. कारण रवा हा पाणी शोषून घेतो आणि त्यामुळे हे मिश्रण देखील घट्ट होते. परंतु रव्यामुळेच डोसे कुरकुरीत व्हायला मदत होते. आता यामध्ये पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. थोडेसे पाणी ओतावे, म्हणजे मिश्रण देखील छान असे सैलसर होते. शिवाय हळद देखील या मिश्रणामध्ये पटकन मिक्स व्हायला मदत होते. पळीने व्यवस्थित हलवून हे सर्व साहित्य घोटून घ्यायचे आणि हे मिश्रण थोडेसे हलके देखील होते. तर आता यातील थोडेसे मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेते आहे. कारण आपल्याला जेवढे डोसे बनवायचे आहेत तेवढ्याच मिश्रणात पाणी ओतायचे आणि ते मिश्रण डोशाच्या पिठाप्रमाणे अगदी सैलसर करून घ्यायचे आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे इथे मी हे डोस्याचे पीठ बनवलेले आहे. तर बाकीचे जे उरवलेले पीठ होते ते तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. साधारण ते 4 ते 5 दिवस इतके चांगले राहते. तर डोशाच्या पिठाप्रमाणे हे मूग डाळीचे मिश्रण देखील मी सैलसर करून घेतलेले आहे. आता गॅसवर एक नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे आणि पळीने त्यावर हे मिश्रण ओतून गोलाकार फिरवत अशा प्रकारे एक डोसा बनवून घेतलेला आहे.
आता या डोशाच्या कडेने चमच्याने हलकेच थोडेसे तेल सोडून घ्यायचे, म्हणजे डोसा कुरकुरीत व्हायला देखील मदत होते। तर येथे तुम्ही पाहू शकता हा डोसा गॅसवर मध्यभागीच पटकन कुरकुरीत होतो किंवा लालसर देखील होतो। तर अशा प्रकारे आपण हा तवा इकडे तिकडे फिरवत सर्व बाजूंनी हा डोसा चांगला भाजेल अशा प्रकारे फिरवत राहायचे आहे। मध्यम आचेवर साधारण 1 मिनिटभर अशा प्रकारे हा तवा सर्व बाजूंनी फिरवत राहिला की हा डोसा खालच्या बाजूने हलकासा लालसर दिसू लागतो आणि याच्या कडा देखील तव्यापासून सुटू लागतात। आता कलत्याने हलकेच हा डोसा पलटवून घ्यायचा आहे। आता हा डोसा तुम्ही पाहू शकता हा अजिबात तुटलेला देखील नाही, कारण आपण यामध्ये रवा आणि तांदूळ वापरलेले होते, त्यामुळे हा डोसा तव्यापासून अगदी पटकन सुटतो आणि कुरकुरीत देखील होतो। तर आता खालच्या बाजूने हा डोसा चांगला भाजला की तो पुन्हा अशा प्रकारे कुरकुरीत होईपर्यंत दुसऱ्या बाजूने देखील भाजून घ्यायचा आहे। तर आता हा डोसा छान असा कुरकुरीत होईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे आणि आता हा डोसा मी काढून घेते आहे। तर अशा प्रकारे अतिशय पौष्टिक, प्रोटीनने भरपूर असे हेल्दी, टेस्टी आणि जाळीदार कुरकुरीत असे हे मूगडाळीचे डोसे तयार झालेले आहेत। तर हे मूगडाळीचे डोसे आपण नारळाच्या चटणीसोबत, टोमॅटो सॉससोबत, टोमॅटो चटणीसोबत खाऊ शकतो। तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।